आ आ आई. येस. ब ब बदक. क क कणीदार. ख ख खमंग. ग ग गोकुळतू. हा. अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. विशाळगडावर मलिक रेहानच्या नावाने बांधलेला बेकायदेशीर दर्गा बुलडोझर लावून जमीनदोस्त करावा व विशाळगडावर मुस्लिम सरदार मलिक रेहानच्या नावाने बेकायदेशीररित्या भरणाऱ्या उर्सावर कायमस्वरूपी बंदी घालावी अशी मागणी हिंदू एकता आंदोलन आणि विशाळगड मुक्त आंदोलकांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की विशाळगडावर मराठ्याने मारलेला मुस्लिम सरदार मलिक रेहान यांचे थडगे होते. त्यांच्या भक्तांनी त्या थडग्याचे रूपांतर 3 मजली आरसीसी दर्ग्यामध्ये हजरत पीर मलिक रेहान या नावाने केलेले आहे. या बेकायदेशीर दर्ग्यात अनेक वर्ष बकरी ईदच्या दरम्यान 3 दिवस मोठ्या प्रमाणात उरूस भरवला जातो. या उरसामध्ये हजारो कोंबड्या बोकडांचा बळी देऊन हजारो लिटर दारू फस्त केली जाते. गडावर जुगार खेळला जातो. या सर्व गोष्टी ज्या नरवीर बाजीप्रभू व फुलाजीप्रभू देशपांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्षणासाठी स्वतःचे बलिदान दिले व रक्त सांडले, त्या बलिदानाचा अपमान करणारा म्हणजे दरवर्षी भरणारा विशाळगडावरील उरूस. विशाळगडावर एकूण 158 अतिक्रमणे होती. त्यापैकी 94 अतिक्रमणे आमच्या मागणीनंतर काढण्यात आली. उरलेली 64 अतिक्रमणापैकी 45 जणांनी न्यायालयीन स्थगिती आणली आहे. दिनांक 31 मे 2025 रोजी महाराष्ट्र सरकारने दिलेल्या आदेशाप्रमाणे 14 अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आलेली आहेत. ज्या 45 जणांनी न्यायालयात जाऊन स्थगिती घेतलेली आहे त्याच्या विरोधात सरकारने नामवंत वकिलांची फौज उभा करून दिलेली स्थिती उठवून उर्वरित सर्व अतिक्रमणे बुलडोझर लावून जमीनदोस्त करावीत अशी मागणी आम्ही या निवेदनाद्वारे आपणाकडे करीत आहोत. विशाळगडावर मुस्लिम सरदार मलिक रेहानच्या नावाने बांधलेला बेकायदेशीर दर्गा, प्रतापगडाच्या पायथ्याशी मुस्लिम सरदार अफजल खानाच्या नावाने बांधलेला बेकायदेशीर दर्गा जसा सरकारने बुलडोझर लावून जमीनदोस्त केला, त्याच पद्धतीने मलिक रेहानच्या नावानं विशाळगडावर बांधलेला 3 मजली आरसीसी बेकायदेशीर दर्गा बुलडोझर लावून जमीनदोस्त करावा व संपूर्ण विशाळगड इस्लामिक अतिक्रमण मुक्त करावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष दीपक देसाई, गणेश नारायणकर, संजय सोडोलीकर, प्रतीक ढिसले, सांगली जिल्हा अध्यक्ष संजय जाधव, दत्तात्रय भोकरे, सोमनाथ गोटखिंडे, राजू जाधव, प्रसाद रिसवडे, चंद्रकांत बराले, गजानन तोडकर, हिंदूराव शेळके, मनोज साळुंके, अनिरुद्ध कुंभार, अवधूत जाधव, गजानन माने, अरविंद येतनाले, अरुण वाघमोडे, विलास मोहिते आदी उपस्थित होते. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. गडावर मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार मलिक रेहान याचं जे थडगं होतं त्या थडग्यावर हजरत पीर मलिक रेहान दरगाह नावाने एक दर्गा त्या ठिकाणी मोठा 3 मजली आरसीसीचा दर्गा त्याच्या भक्तांनी उभा केलेला आहे. तो दर्गाच मुळात बेकायदेशीर आहे. त्या दर्ग्यामध्ये भरणारा उरूससुद्धा बेकायदेशीर आहे. गेल्या वर्षी हिंदू एकता आंदोलनानं मागणी केली होती की त्या उरसावर बंदी घाला आणि त्या मागणीची दखल घेऊन कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं त्या उरसावर बंदी घातली होती. नितेजी राणेही बोलले होते. परंतु यंदाच्या वर्षी आम्हाला माहिती मिळाली की पुन्हा हे मलिक रेहानचे भक्त हा उरूस भरवायच्या नादात आहे. वास्तविक जिल्हाधिकारी कार्यालयानं, जिल्हा प्रशासनानं कोर्टामध्ये कॅवेट दाखल करायला पाहिजे. एकीकडं हिंदू एकता आंदोलन आणि विशाळगड मुक्ती आंदोलनानं मागणी केली होती की विशाळगडावर जी कोंबड्यांची बोकडांची कत्तल केली जाते, मांस शिजवलं जातं, दारू प्राशन केली जाते, जुगार खेळला जातो, वेश्यागमन केलं जातं, या सर्व गोष्टी ह्या नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या बलिदानाचा अपमान करणार आहे. आणि म्हणून पहिला निर्णय ह्या राज्यातल्या सरकारनं घेतला म्हणजे विशाळगडावर बोकडं कतलीला परवानगी नाकारली
मौशिद्वारा बंदी घातली आणि दारू प्रशन करायला बंदी घातली. एकीकडं कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्रातलं सरकार विशाळगडावर कतलीला मौ शिजवायला आणि दारू प्रशन करायला बंदी घालतं आणि दुसरीकडं न्यायालय त्याच ठिकाणी त्याच विशाळगडावर हे परवानगी देतं उरूस भरवायला. यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. हे संपूर्ण यश हे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचं आहे, इथल्या लोकप्रतिनिधींचं आहे, इथल्या आमदार खासदारांचं आहे. त्यांनी यामध्ये भाग घेतला पाहिजे होता. कोणत्याही परिस्थितीमध्ये विशाळगडावर उरूस होता कामा नये. अजून 2-3 दिवस आहेत. हायकोर्टात नाही, सुप्रीम कोर्टात जावा, वकिलांची फौज उभा करा. कोणत्याही परिस्थितीमध्ये विशाळगडावर उरूस होता कामा नये. उरूस जर भरवायचा प्रयत्न केला तर शिवभक्त, संतप्त शिवभक्त या नरवीर बाजीप्रभू देशपांडेंचा, नरवीर फुलाजी प्रभू देशपांडेंच्या बलिदानाचा अपमान करणारा उरूस उधळून लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा या ठिकाणी देतो. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हायचा नसेल तर 7 कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष दंडाधिकाऱ्यांची पावर वापरून कायदा सुव्यवस्थेचं त्या ठिकाणी हे करून या उरसावर बंदी घालावी. त्याचबरोबर जो बेकायदेशीर दर्गा त्या ठिकाणी उभा केलेला आहे तो दर्गा जशा पद्धतीनं प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाच्या नावानं बेकायदेशीर दर्गा उभा केला होता, दर्गाह हजरत सय्यद मोहम्मद अफजल खान, त्याच्या दर्ग्यावर जसा बुलडोजर फिरवला तसा बुलडोजर फिरवून हा सुद्धा दर्गा जमीन दोस्त करावा अशी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं मागणी करतो. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.